श्री स्वामी समर्थ. तर बघा तुमच्या घरात सुद्धा गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावलेला आहे का? तर बऱ्याचदा असं म्हणतात ना, की घरामध्ये एखादी व्यक्ती गेलेली असेल, खूप वर्ष झाली असतील तिला. ठीक आहे, वर्ष झालंय तर तेवढं वर्षभर तुम्ही घरामध्ये फोटो ठेवला त्या व्यक्तीचा, तर काहीच हरकत नाही. पण ती व्यक्ती जाऊन खूप वर्ष झाली आहेत आणि तरी सुद्धा अजून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा फोटो तुमच्या घरामध्ये जर लावून ठेवला असेल ना, तर तो आजच काढून टाका. तर कसं असतं ना, तुम्ही तुमचे इमोशन्स त्या गेलेल्या व्यक्तीमध्ये अडकवू नका. तुमच्या या इमोशन्समुळे काय होतं माहितीये का? त्या गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. असं म्हणतात, की घरामध्ये जर तुम्ही गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावून ठेवला, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही. त्या त्या व्यक्तीची जी काही आत्मा आहे किंवा त्या व्यक्तीचा जो काही वास आहे, तो तुमच्या घरामध्ये तसाच राहतो आणि मग घरामध्ये सतत निगेटिव्ह गोष्टी घडत राहतात. तर घरामध्ये जर फोटो असेल, तर तुमच्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक शक्ती वावरत असते. एक प्रकारचं नकारात्मकता तुमच्या घरामध्ये असते. तुमच्या प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या कामांमध्ये अडथळे येत राहतात. कारण तुम्ही त्या व्यक्तीला मोक्ष लाभू देत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला टांगून ठेवलेलं असतं घरामध्ये. तर त्यामुळेच तुमच्या घरामध्ये सुद्धा जर अजूनही फोटो असेल, तर तुम्ही तो काढून ठेवून द्या. वर्षातनं एकदा आपण वर्षश्राद्ध वगैरे घालतो, तर त्यावेळेस किंवा पितरांच्या वेळी म्हणा, तुम्ही तो फोटो काढून पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवू शकता, विधिवत करून. पण पुन्हा तो फोटो तुम्ही ठेवून द्या. घरामध्ये लावून ठेवू नका. कितीही तुमच्या जवळचा व्यक्ती जरी असेल, तर तुम्हाला जर वाटत असेल त्या व्यक्तीला जर मोक्ष मिळावा, त्याच्या आत्मा शांत व्हावा, तर त्यासाठी तुम्हाला त्या तो फोटो काढून ठेवणं गरजेचं आहे, ना की तुम्ही घरामध्ये अडकवणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये जर पॉझिटिव्हिटी यावी, नकारात्मकता निघून जावी, घरात अडलेली कामं सगळी व्हावीत असं वाटत असेल, तर जो फोटो तुम्ही ठेवला आहे ना, तो काढून ठेवून द्या. त्या साध्या-साध्या गोष्टी असतात, पण आपल्याला त्या माहीत नसतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. तर नक्कीच विचार करा आणि तुम्ही सुद्धा अजून फोटो ठेवला असेल घरात, तर तो काढून ठेवा.